नमस्कार, पोलीस मजा न्यूज मध्ये आपलं स्वागत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि या चर्चासत्रामध्ये महत्वाचे 7 मुद्दे म्हणजे यामध्ये पाण्याचा पुनर्वापर असो, वृक्ष लागवड असो, सौर ऊर्जेचा वापर असो किंवा वेस्ट मॅनेजमेंट, घनकचरा व्यवस्थापन असे अतिशय सुंदर मुद्दे जे आहेत ते इथे चर्चासत्रासाठी आयोजित करण्यात आले होते. मिनिमम बिल 15,000, 20,000, 25,000 अशा प्रकारचं सोसायटीचं बिल येत असतं. पण या सोसायटींना हे बिल कमी करता येऊ शकतं सोलारच्या माध्यमातून आणि सूर्यघर योजनेच्या माध्यमातून 50% अनुदानाची जी केंद्र शासनाची योजना आहे त्या माध्यमातून. पण पुढे 50% काही सोसायट्या अतिशय गरीब आहेत, त्या सोसायट्यांना आपण 50% जर सबसिडी दिली, सबसिडीच्या माध्यमातून आपण जे लोन करण्याची काही ज्या उपक्रम जो आपण तो खऱ्या अर्थाने करतो आहोत आणि जे त्याच्यामधलं जे तफावत आहे बिलामध्ये, जेव्हा बिल कमी होतं, काही सोसायट्यांना 20,000 बिल असेल त्यांना 2,000 बिल येणार. कालांतराने ते बिल 18,000 जे आपले वाचणार आहे ते त्यांचे जर हप्त्यात भरता आलंय तर बऱ्याचशा सोसायट्यांना त्याचा 100% फायदा होईल आणि नागरिकांवर बोजा देखील या गोष्टीचा पडणार नाही. आपल्याला माहित आहे की आपल्या वातावरणाची काय स्थिती आहे आणि काय केलं पाहिजे आणि सुरक्षा पण तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून आपण नियमित वाचत असतो की आपले सर्व शहर, आता शहरीकरण पण वाढत चाललं आहे, पॉप्युलेशन पण वाढत चालली आहे शहराची, म्हणून आपले सर्व शहर शाश्वत आणि सुरक्षित करायचे हे आपण नेहमीच वाचतो. आणि त्याच धर्तीवर आम्हाला असं वाटलं की KDMC आपण शाश्वत आणि सुरक्षित करूया, म्हणून सस्टेनेबल अँड सेफ सिटी या कॉन्सेप्ट आम्ही डेव्हलप केला. तर आपण ओला कचरा, सुका कचरा वर्गीकरण करणे, कचऱ्याची निर्मिती आपण कमी करू शकतो का, विच इज कॉल्ड रिड्यूस ऑफ वेस्ट. काय रिड्यूस? 700 टन 500 टन वर येऊ शकतो का आपण? काही गोष्टी अशा आहेत का की रियूज करू शकतो? प्लास्टिकची बाटली कमी वापरून दुसरी गोष्टी वापरू शकतो का? असे दैनंदिन जीवनामध्ये आपण करू शकतो का? म्हणून 3 Rचे जे प्रिन्सिपल आहे, 3 R म्हणजे रिड्यूस, कमी वापरायचे, रियूज परत वापरायचे, आणि रिसायकल करायचे. आपण आता KDMC मार्फत सस्टेनेबल अँड सेफ सिटी हे कॉन्सेप्ट घेऊन पुढे आलो आहे. याच्यामध्ये आपण विशेष करून जे सोसायटीज आणि सोसायटी बिल्डिंग्स आहे याच्यामध्ये 7 मुद्द्यांवर काम करण्याकरिता आम्ही एक कॉन्सेप्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये सस्टेनेबिलिटी अंतर्गत 5 मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये सोलार एनर्जी, वेस्ट मॅनेजमेंट, रियूज ऑफ वेस्ट वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ट्री प्लांटेशन. तसेच 2 मुद्दे सेफ्टीमध्ये, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट आणि फायर सेफ्टी ऑडिट, असे 7 मुद्द्यांवर आम्ही हे विषय घेऊन चाललो आहे. याच्यामध्ये आपण सोसायटीजचे सेक्रेटरीज आणि चेअरमॅन यांना बोलून चर्चासत्र आयोजित करतोय. त्याचाच एक भाग म्हणून आजचे एक चर्चासत्र होतं. त्याच्यामध्ये माननीय महापौर मॅडम, लोकल नगरसेवक जाधव साहेब, पोटे मॅडम, बोरगावकर साहेब होते. याच्यामध्ये आपण लोकप्रतिनिधींना इन्व्हॉल्व करतोय, सगळे सोसायटीजचे मेंबर्स, चेअरमॅन, सेक्रेटरी, इतरही नागरिकांना इन्व्हॉल्व करतोय. काही टेक्निकल जे सॉल्युशन पार्टनर्स आहेत त्यांनाही इन्व्हॉल्व करतोय, जेणेकरून या 7 मुद्द्यांवर आता प्रत्येक सोसायटीने काम करायचे आणि प्रत्येक सोसायटीने या 7 मुद्द्यांवर काम करून याच्यावर पूर्णता आणायचे, सॅच्युरेशन आणायचे. आणि जर एका सोसायटीने हे 7 मुद्दे कव्हर केले तर त्याला आपण 7 स्टार सोसायटी म्हणूया, असा आपण आज या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. पुढे जाऊन प्रत्येक सोसायटीने हे काम करावं. आपसात सोसायटीमध्ये एक पॉझिटिव्ह स्पर्धा लागेल अशी एक आमचा एक मानस आहे. आणि आजच्या एक चर्चासत्र याचे अनुकरण करून प्रत्येक पॅनलमध्ये KDMCचे लोकल नगरसेवकाची मदत घेऊन त्याच्या सोसायटीमध्येही आपण जनजागृती करण्याचा प्रयत्न करू. आणि 7 मुद्दे अतिशय उपयुक्त आहे, गरजेचे आहे आणि सोपे आहेत, म्हणून नागरिकही याच्यामध्ये प्रतिसाद चांगला देत आहे. म्हणून मला खात्री आहे की एका वर्षामध्ये नक्कीच आपण आपला शहर, पालिका प्लस सोसायटीज हे मिळून शाश्वत आणि सेफ करू शकतो. या 7 मुद्द्यांसाठी आम्ही आमच्या पालिकाचे अधिकाऱ्यांचे आदेश काढलेले आहे, नोडल ऑफिसर म्हणून त्यांचे नंबर उपलब्ध आहे. त्याचबरोबर आज रोजी मार्केटमध्ये प्रत्येक सोल्युशनसाठी विविध लोक उपलब्ध आहे. उदाहरण स्वरूपात सोलार पॅनल जर बसवायचे असेल तर भरपूर मार्केटमध्ये सोल्युशन्स उपलब्ध आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करून नागरिक करू शकतात. स्पेसिफिक काही मदत हवी असेल तर आमचे अधिकारी मदत करण्यासाठी तयार राहणार. मी नागरिकांना एवढंच आवाहन करते की जो उपक्रम आज कमिशनर साहेबांनी राबवला आहे, तर स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांना एवढं आवाहन करेल की आपण हा उपक्रम राबवतोय तर
त्याचा उपयोग आपल्याला तुमच्याकडून सहकार्याची गरज आम्हाला खूप आहे. नागरिकांची सहकार्याची गरज, जेव्हा नागरिक आम्हाला सहकार्य करणार त्यावेळेस हे उपक्रम जे 7 मुद्दे आम्ही घेऊन चाललो तेव्हा त्यांच्या सहकार्यामुळे हे आम्ही अंमलात आणू शकतो. आणि मी नागरिकांना एवढंच सांगेन, जेव्हा आपण एखादा उपक्रम करतोय त्यांच्या सहयोगाशिवाय आम्ही काहीही करू शकत नाही. सहकार्याची भावना त्यांनी दिलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. आज एवढं सुंदर काही बिल्डिंग्स आहेत, त्यांनी खूप छान छान असे प्रोजेक्ट्स आणि उपक्रम केलेले आहेत. तर त्यांचे उपक्रम, जसं सरांनी आज सांगितलं की त्यांना आपण 7 स्टार वगैरे असे काय काय देणार आहोत, तर त्याच्यामुळे हे शहर आमचं नक्कीच, आम्ही जो ध्येय घेऊन चाललोय की स्वच्छ शहर होईल, शाश्वत शहर होईल आणि सेफ्टी होईल, हे आम्ही पुढे घेऊन चाललो आहे. याच्यासाठी सरांचं खूप खूप मी आभार व्यक्त करते की हा प्रोजेक्ट तुम्ही घेऊन चालला. सुसंस्कृत नागरिक म्हणून सुद्धा जबाबदारीने पुढे येऊन यासाठी काम केलं पाहिजे आणि त्यासाठी कोणतंही सहकार्य लागलं तर स्वतः आयुक्त साहेब आणि महापौर मॅम म्हणालेले आहेत. त्यामुळे तुम्ही पुढे या आणि या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.